हजारो शिष्य आलेले असतात. आशीर्वाद हृदयातून निघणारा निघून जातो महाराज. आणि तो हृदयातला आशीर्वाद घ्यायचा आहे गुरुचा आपल्याला. कशातला घ्यायचा आहे? हृदयातला आशीर्वाद घ्यायचा का असा चालू झोपी घ्यायचा आहे? आता हे 6 निघून गेले. गुरुच्या मनात हा कितीही मोठा झाला, कितीही मोठा झाला तर तो कुठं राहणार आहे? बाबाजींच्या मनात. पायाची धूळच पायातच तिथं राहणार आहे ना. तो कधी इथं बसणार आहे का? किंवा त्या बाबाजी कितीही मोठा झाला तर त्याला खुर्चीवर बसवणार आहे का बाजूला आणून? हे लक्षात ठेवा. संस्थेला विद्यार्थी भेटणारच आहे, काही काळजी करायची नाही. तुम्ही नव्हते याच्या अगोदर संस्था चालू होती, तुम्ही गेल्यानंतर ही संस्था चालू राहणार. पण आपलं भाग्य आपल्या हातात. म्हणून आपल्याला त्याने आला तो एक दिवस म्हटला, ऐकतोस ना? हा, एक दिवस म्हटला केस देता का बाबाजी? म्हटलं तुला कोणता केस, काय कशा करता? ते म्हणले नाही तुम्ही त्या शिष्याला दिला होता तसं म्हणलं. अरे तो म्हणला माझ्याकडे 15 वर्ष झाले, 5 वर्ष झाले, 7 वर्ष झाले सेवा करून राहिला. संस्थेतलं सगळं पारखतो, सगळं लक्ष असतं त्याचं, सगळं लक्ष असतं. त्याला आशीर्वाद भेटणार नाही. तुला काय भेटणार? म्हणलं नाही देणार का? नाही देणार. चाललो म्हणे मी संस्था सोडून. असा आशीर्वाद भेटणार आहे का? असं भेटणार आहे का आपल्याला? एका वर्षात मृदुंग वाजवणं, एका वर्षात कीर्तन करणं, हे आपल्याला सगळं जमणार आहे का? 5 वर्ष तरी. हे मित्रांनो, तुम्हाला सगळ्यांना हात जोडून विनंती, तुम्हाला स्वतः करता फक्त तुम्ही 5 ते 7 वर्ष द्या. किती वर्ष? 5 ते 7 वर्ष तुम्ही जर स्वतः करता दिले तर पुढचे लोक तुमच्या करता हार, तुरे आणि पाकिट खिशात घेऊन बसलेले आहे. मान काय? मान. समाजात मान. बरोबर आहे. मृदुंग वाजवायला मान, कीर्तन करायला वेगळा मान आणि त्याच्यासोबत पैसे. मान पैसे कोणाला भेटतो? किती वर्ष दिएल सर करायचे? फक्त 7 वर्ष द्या. फक्त तुम्ही 7 वर्ष स्वतःला. आणि ज्ञानेश्वरी आणि गाथा किंवा ज्ञानेश्वरी किंवा गाथा एकच धरा आणि ती पूर्ण कंठस्थ करून घ्या. बस, जगात तुम्हाला कोणाच्या पुढे भीक मागायची गरज नाही. आणि ज्याने माऊलीला तुकाराम महाराजांना हे रिझवलं त्याला जगात भीक मागायची काय गरज आहे? राजी अशी कांता काय भीक मागे? कशाला भीक मागणार आहे आपण? नाही मागू शकत ना दादा. 5 वर्ष आपल्याला स्वतःला द्यायची. पण तिच्यात ना मोबाईल ना काही. गावात तुम्ही ज्यावेळेस फिरता ना त्यावेळेस तुमच्याकडे लोकांनी वेगळ्या दृष्टीने बघितलं पाहिजे आणि संस्थेचं नाव निगेटिव्ह मध्ये लिहिलं पाहिजे. संस्थेला विद्यार्थी भेटणारच आहे, काही काळजी करायची नाही. तुम्ही नव्हते याच्या अगोदर संस्था चालू होती, तुम्ही गेल्यानंतर ही संस्था चालू राहणार. पण आपलं भाग्य आपल्या हातात आहे. आपणच आपल्या भाग्याचे विधाता. दुसरं कोणी आहे का? नाही.